स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या या स्पर्धेला भेट देण्याकरता या फायनलच्या महाअंतिम सामन्याकरता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलंय ते माननीय सन्माननीय श्री विजयशेठ गोविंद पाटील यांचं इथे आगमन झालंय। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। विजयशेठ पाटील यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं या मुख्य मंचावर आगमन होत आहे। आपलं मनपूर्वक स्वागत आहे। एक प्रतिष्ठित आणि अप्रतिम असं हे व्यक्तिमत्व जे इथे उपस्थित राहत आहे आणि आपलं स्वागत आहे, वेलकम। बघा, कॅप्टन आणि संघमालक जे फ्रंटला असतील, त्यानंतर अन्य टीम आपण साथीनं जाणार आहोत। बघा, ड्रोनच्या माध्यमातून ही व्ह्यूज जी तुम्हाला दाखवली जातील, जी टिपली जातील, कारण हे क्षण खूप महत्त्वाचे आहेत। जी काही मेहनत घेतली आहे ना, त्या या अंतिम क्षणाकरता ही मेहनत आपण सर्वांनी घेतली आहे। सर्व काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ती मनोज पाटील सर तिथे आहेत, ते आपल्याला देतील। आणि खेळपट्टीवर मनोज पाटील सर आपल्याला एक तर चला, दोन्हीही कॅप्टन्स रेडी। ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलून आपल्याला मुख्य खेळपट्टीच्या दिशेने जायचंय। ह्या दोन्ही टीम करता एकदा सर्वांकडनं टाळ्या येऊ द्या ज्या दोन्ही टीम्स आहेत। बघा, लाईनअप मध्ये सर्व खेळाडू या दोन्ही कॅप्टनच्या मागे जाताना जे संघ मालक आहेत ते त्यांच्या सोबत जात असताना तुम्हाला पाहायला मिळते। अगदी अप्रतिम असं हे दृश्य तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवलं जात आहे। खेळपट्टीच्या दिशेनं हे सर्व खेळाडू जी काही मेहनत परिश्रम जे काही घेतले गेले त्यांना फायनल शेवटचा रंग जो चढवण्याची ही वेळ आहे, महाअंतिम सामना तो इथे खेळवला जाणार आहे। आणि या महाअंतिम सामन्याकरता मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। अगदी मान्यवर पाहुणे इथे आपल्यासोबत उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत। सन्माननीय राजेशजी घरात बंटी दादा इथे उपस्थित होत आहेत। बंटी दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत क्रिकेटवर। सन्माननीय आदरणीय सन्माननीय प्रवीणजी राऊत अर्थातच प्रवीण दादा यांचं या ठिकाणी आगमन होते। शब्द सुमनाने प्रथमतः हार्दिक स्वागत करतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करूया। तसेच अनिल गावड साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी शब्द सुमनाने प्रथमतः हार्दिक स्वागत करतोय। प्रवीण दादा राऊत आपण या ठिकाणी पाहतोय, बंटी दादा सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय। तसेच सागरजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय। सन्माननीय संतोषजी घरत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय। अमोलजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय। आणि एक छोटी खेळाडू आपण पाहतोय, विशाल पाटील यांची कन्या, नाव काय, रुनिता पाटील यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय। तसेच आपण पाहतोय मनोहरजी पाटील साहेब विद्यमान अध्यक्ष यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय। या सर्व मान्यवरांचं मी APL पर्व 8च्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। आणि आपण पाहतोय की संतोषजी अशोक घरत सफाळे यांच्याकडून या मंडळासाठी रोख रक्कम रुपये 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी ऋण निर्देश व्यक्त करतोय।
तसेच मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ग्रँड फिनालिस्ट साठी मी मुख्य मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की आपण मैदानामध्ये यावं. मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे आपण मैदानावर खेळपट्टीवर यावं जिथे ही नाणेफेक. तसेच आपण पर्व 9 साठी आणखी एक टीम अनाउन्स होते. नक्कीच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. मितांश आणि परिधी 11 देवातरे आणि रोहित किनी यांचा संघ असेल. संतोषजी घरत यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. आपण पाहतोय मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या मुख्य खेळपट्टीकडे या दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी मात्र जायचं आहे. इथे आमचे सर्व मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्तानं जे आम्हाला लाभलेत त्या सर्व मान्यवर पाहुण्यांना आमची विनंती आहे आपण मुख्य खेळपट्टीच्या जवळ यावं. या महांतिम सोहळ्याचा या महांतिम सामन्याचा टॉस जो इथे केला जाणार आहे छापा आणि काटा ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि या मुख्य खेळपट्टीकडे आपण पाहतोय प्रवीणदादा राऊत तसेच विजय शेठ पाटील, बंटी दादा तसेच पीटी पाटील सर, अनिलजी गावड अशी सर्व पाहुण्यांची मांदियाळी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी. तसेच मनोहरजी पाटील विद्यमान अध्यक्ष हे सुद्धा आहेत. हे सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय. आणि या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल सुद्धा करणार आहोत आणि दोन्ही संघांना शुभेच्छा सुद्धा दिल्या जातील. आणि राष्ट्रगीताच्या माध्यमातून आपण ऋणनिर्देश अगदी कृतज्ञतापूर्वक नमन करणार आहोत या भारत मातेला. निश्चित राष्ट्रगीताकरता या मैदानावर जेही प्रेक्षक उभे आहेत बसलेले आहेत सर्वांना विनंती करतोय आपण आपल्या जागेवर उभे राहा. जेही आगरी बांधव इथे उपस्थित झालेत त्या प्रत्येकाला मी विनंती करतो की आपण आपल्या जागेवर उभं राहा. आपण इथे राष्ट्रगीतानं या सोहळ्याची सुरुवात करणार आहोत. सर्वात प्रथम राष्ट्रगीत जे इथे होणार आहे प्रत्येकाला विनंती करतोय आपल्या जागेवर आपण उभं राहायचंय. जेही आगरी बांधव इथे उपस्थित आहेत राष्ट्रगीताकरता आपण आपल्या जागेवर उभं राहा. आपल्या डोक्यावरची कॅप सर्वांनी काढायची आहे. सर्वांनी उभं राहा प्लीज कृपया विनंती करतोय. मैदानाच्या गोल जेही आगरी बांधव इथे उपस्थित आहेत सर्वांना आमची विनंती आहे की आपण आपल्या जागेवर उभे राहा. आपण राष्ट्रगीताकरता जाणार आहोत आणि राष्ट्रगीत घेण्याकरता आपल्याला सर्वांना आपल्या जागेवर उभं राहायचंय. GT11 माकडेच्या समोर जे प्रेक्षक बसलेत उठा तिथनं उभं राहायचं जागेवर. राष्ट्रगीत घेणार आहोत आपण. हॅलो. महाअंतिम सोहळा आगरी प्रीमियर लीग 2025 पर्व 8 आणि या महाअंतिम सोहळ्यासाठी 2 टीम सज्ज होताना आपण पाहतोय. VI11 भामटपाडा आणि GT11 माकणे या दोन्ही संघामध्ये झुंज होणार आहे. प्रतिस्पर्धी सज्ज आहेत आणि ह्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण भारतीय आहोत. आपण या भारत मातेला कृतज्ञतापूर्वक नमन करूया राष्ट्रगीताच्या माध्यमातून. एक साथ खड़े होंगे, खड़े हो. एक साथ सावधान. आपली कॅप आणि गॉगल जर असतील तर ते मात्र उतरवायचे आहेत. हातातली बॅट मात्र आपल्याला खाली ठेवायची आहे. एक साथ राष्ट्रगीत सुरू कर. भारत माता के वंदे मातरम. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की पहिल्यांदा
आपण टॉस करणार आहोत दोन्ही संघाचे कर्णधार GT11 अँड विहा 11 दोन्ही संघाचे कर्णधार मात्र या ठिकाणी मुख्य पिच वरती येतील। मी आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ग्रँड फिनालीचा तसेच राऊत सरांना सुद्धा मी विनंती करतोय प्रवीण दादा राऊत आणि विजय शेठ पाटील या दोन्ही मान्यवरांच्या आणि सर्वांना मी या ठिकाणी सूचित करू इच्छितो नाणेफेक होण्यापूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार संघ मालक आणि होल टीम हा ग्रँड फिनालेचा सामना 5 षटकांचा असणार आहे। 5 षटकांचा सामना खेळवला जाईल आणि ही सूचना सर्वांपर्यंत पोहोचून आपण नाणेफेकीकडे वळूया। नाणेफेकीसाठी APL आणि 2025 अशा प्रकारचं सुंदर नाणं सजवलेलं आहे। या ठिकाणी कॉइन स्पिन केला जातोय 2025 कॉल केला जातोय आणि विहा 11 भामटपाडा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकताना आपण पाहतोय। ओके सर्व कमिटी मेंबरांना मी मुख्य प्रवेशद्वाराजवळ येण्याची विनंती करतोय। ओके आणि या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग फलंदाजीसाठी आपण पाहतोय विहा 11 सज्ज होणार आहे तर गोलंदाजीसाठी GT11 यांना मात्र आमंत्रित केलं जाईल। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रथमतः शुभेच्छा द्यायच्या दोन्ही टीमला। आपण GT11 गौरव दादांची टीम आहे या GT11 ला प्रथमतः आपण शुभेच्छा देऊयात। चेतन पाटील आपण पाहतोय मुख्य आयकॉन खेळाडू नाव सांगा प्रत्येकाने नाव सांगायची। सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक आमच्या मुख्य मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय। जे मान्यवर पाहुणे या फायनल मॅचच्या टॉस करता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले तर सर्व मान्यवर पाहुण्यांना एक विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं। आमची जी आयोजक कमिटी आहे ती मुख्य गेटच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळते कारण काही अन्य मान्यवर जे या स्पर्धेला भेट देण्याकरता इथे आपल्या सोबत जॉईंट होणार आहेत। सन्माननीय मान्यवर आपण या ठिकाणी पाहतो की दोन्ही टीमला शुभेच्छा देत आहेत। या शुभेच्छा खूप महत्त्वाच्या आहेत कारण शुभेच्छामुळे अगदी चुका कमीत कमी कशा होतील याचा प्रयत्न केला जाईल। आम्हाला पुढे जायचं आहे कारण या ठिकाणी चुकीला माफी नसेल। बोट टीम कॅप्टन चेतन पाटील आणि सुशांत किनी या दोन्ही कॅप्टनना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि संघ मालक दोन्ही टीमचे संघ मालक गौरव दादा आणि संजय किनी सुशांत किनी या आपल्याशी प्रवीण दादा हितगुज साधू इच्छित आहेत। संजय किनी
चला या ठिकाणी दोन्ही टीमला शुभेच्छा प्रदान केल्या जात आहेत प्रवीणदादा राऊत यांच्या माध्यमातून। अगदी दोन्ही टीम, दोन्ही संघ नायक तसेच संघ मालक यांना सुद्धा शुभेच्छा प्रदान केल्या जात आहेत। हितगुज साधलं गेलं की आपण टेनिस क्रिकेट हे पुढे कसे घेऊन जाऊ शकतो। आज आपण गल्लीचे बादशाह आहोत, ते दिल्लीचे बादशाह कसे होऊ शकतो याचा या ठिकाणी हितगुज झालं आणि थोड्याच वेळात आपल्या पुढे ते अनाउन्समेंट केली जाईल। काय घडले या पिच वरती, कोणता संदेश दिलेला आहे प्रवीणदादाच्या माध्यमातून, ते अगदी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल। मी सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती करतो की आपण या मुख्य मंचावरती विराजित व्हावं। आदरणीय सन्माननीय कुंदनजी संखे सर, जिल्हा प्रमुख पालघर शिवसेना यांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय। वेलकम सर कुंदनजी संखे सर या ठिकाणी मुख्य मंचाकडे येताना आपण पाहतोय। या सर्वांचं आणि त्यांच्या समवेत जोडलेल्या सर्व टीमचं मी आगरी प्रीमियर लीग पर्व 8 च्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। वेलकम सर, वेलकम वेलकम। सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती अगदी विराजित व्हावं आणि या ग्रँड फिनालेचा आनंद कोण ठरेल महाविजेता पर्व 8 आगरी प्रीमियर लीग याचा आनंद आपण या मुख्य मंचावरती विराजित होऊन घ्यावा अशी सर्व मान्यवरांना विनंती असेल। आपण पाहतो या मुख्य फ्रेम मध्ये प्रवीणदादा राऊत तसेच विजय शेठ पाटील, कुंदनजी संखे, अनिलजी गावड, मिलिंदजी किनी तसेच आपण पाहतोय मनोहरजी घरत आणि सर्व इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। चला मॅच सुरू करायची, वेळ घेऊ नका विनंती करतो। इथे लगेचच आपण मैदानाच्या दिशेने यायचंय। टॉस झालाय, हा टॉस तिथे जिंकला टीम विहा 11 भामटपाडा या टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स जे मैदानाच्या आतमध्ये जाण्याकरता सज्ज होत आहेत, आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स रेडी होत आहेत। विरल नायर आणि आशुतोष वेवारे पंचांची एक अप्रतिम जोडी मैदानामध्ये जाते। चला या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात आहे काय घडले पिच वरती, कोणता संदेश दिलेला आहे दादांनी, कारण प्रत्येकाला ऐकण्याची उत्सुकता आहे। तर नक्कीच जो संदेश प्रवीणदादांच्या माध्यमातून या खेळाडूंना या संघ मालकांना पोहोचवलेला आहे तोच संदेश ऐकूया आपण अनिलजी गावड यांच्या माध्यमातून। प्रथमतः इथे स्टेजवर असलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। इथे आपल्या तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील एक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रवीणदादा, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माझे मित्र कुंदनजी संखे, त्याचबरोबर आगरी समाजाचे नेते आणि तुमच्या आमचं लाडकं आधारस्तंभ विजयदादा पाटील, आता बोईसर विधानसभेचे आमदार आदरणीय विलाजी तरे साहेब, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख वसंतजी चव्हाण साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। माझं पण अभिनंदन करायचं राहिलं एवढ्या दिवसातून, भेट नाही झाली दादा। अभिनंदन, अभिनंदन। बसा बसा 2 मिनिट। तर या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्याचबरोबर आगरी समाजातील सर्व खेळाडू, माझ्या सर्व प्रेक्षक मित्रांनो, माझ्या माता भगिनींनो आणि सर्व उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना नमस्कार करतो। आणि इथे जे आता फायनलच्या मॅच पूर्वी टॉस झाला आणि ज्या गोष्टीची आपण इथं इतकी वर्ष वाट पाहत होतो
अशी गोष्ट प्रवीण दादांनी इथे डिक्लेअर केली आणि खरोखरच आनंद झाला. मी माझ्या तोंडून बोलल्यानंतर तुम्हाला देखील आनंद होईल की ICWC म्हणजे ओमटेक्स जे दादांनी एवढी मेहनत करून आज आपल्या या परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रात किंवा देशात एक चांगलं नाव या अकॅडमीचं आहे. बाहेरचे संघ इथे येऊन प्रॅक्टिस करतात, चांगल्या मॅचेस होतात. दादांनी मी तिथून गाडीतून येतानाच मला विषय सांगितला की अनिल, यावेळेला माझ्या डोक्यात असं आहे की आपण सीझन ठीक आहे, सीझनसाठी एवढे प्रयत्न करतो, परंतु सीझन हा गेम आता जरा थोडासा महागडा गेम आहे. बघा त्या माणसाची नैतिकता किंवा वैचारिक बैठक कशी आहे. त्यांनी सांगितलं का एवढा महाग खेळ असल्या कारणाने सगळ्यांनाच खेळता येत नाही, परंतु आपल्या मध्यमवर्गीय आणि आपल्या गरीब खेळाडूंना टेनिसची आवड आहे आणि त्या टेनिससाठी ह्या पुढे ओमटेक्स जी ICWC जी अकॅडमी आहे दादांची, तिथे सगळ्यांना संधी देण्यात येणार आहे आणि त्या संधीचा आपण फायदा घ्यायचा आहे. माझं म्हणणं आहे की दादांचं एकदा आपण मनपूर्वक स्वागत करू आणि दादांचं कौतुक करू की त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे की टेनिस खेळाडूंसाठी प्रवीण दादा जे प्रयत्न करणार आहेत त्याला निश्चित यश मिळेल. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी दादांना शुभेच्छा देतो आणि आगरी समाजाच्या वतीने आज आपण इथे डिक्लेअर करताय या आगरी प्रीमियम लीगमध्ये सर्वांच्या या नेते मंडळीच्या साक्षीने आपण डिक्लेअर केलेलं आहे. मनापासून दादा आपलं धन्यवाद. माझ्याकडे आपल्याला शब्द नाहीत की आपल्याला आम्ही कसे ऋण तुमचे फेडायचे आहेत. अतिशय चांगला असा निर्णय दादा आपण आज इथे डिक्लेअर केलेला आहे आणि या कामासाठी लागणाऱ्या काही ज्या गोष्टी असतील याचं सहकार्य आम्ही सगळेजण आपल्याला करू आणि सर्वांना इथे आणि भामटपाडा आणि माकड्या संघाची फायनल सुरू आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मॅच सुरू आहे, फायनलचा सामना. इथे जर आपण पाहिलं तर डाव्या एसटीवर पडला बॉल, अतिरिक्त बाहेर राहिला, वाईटचा इशारा आलाय. महत्वपूर्ण ही लढत आहे. हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय सन्मानित किशोरजी किनी माजी सरपंच कशित कोपर यांच्याकडून रोख रक्कम रुपये 5,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य प्राप्त होते. त्यांचं मी विशेष कौतुक करतोय. डीजे असं म्हणतात ना की ना कोणाकडून खास बनायचं ना कोणाकडून अपेक्षा ठेवायची, साधं आणि सरळ हीच आपली ओळख ठेवायची. कारण जगणं असो वा वागणं साधं सरळ आणि सोपं हे छान असतं. असं सिंपल लिव्हिंग अँड हायर थिंकिंग असणारं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय प्रवीणजी राऊत अर्थातच प्रवीण दादा यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय देवानंदजी वजे साहेब, आपणास विनंती असेल की आपण आदरणीय सन्माननीय प्रवीणदादा राऊत साहेबांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. सन्माननीय प्रवीणदादा राऊत. या ठिकाणी सिंपल लिव्हिंग अँड हायर थिंकिंग अतिशय विचाराने उच्च असणारं व्यक्तिमत्व आपण पाहतो. त्यांचा यथोचित सन्मान या APL पर्व 8च्या निमित्ताने होताना पाहतोय. ही मायेची उबदार शॉल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि आपली कीर्ती ही सदोदित दरवळत राहो हीच शुभेच्छा प्रदान केली जाईल या APL पर्व 8च्या निमित्ताने. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणखी एक व्यक्तिमत्व, बंटी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. एक विशेष थँकफुल व्यक्तिमत्व आपण पाहतोय. विशेष थँकफुल व्यक्तिमत्व अर्थातच बंटी दादा की आज जे आपण या ड्रोनच्या माध्यमातून एक सुसज्ज असं मैदान पाहतोय, या मैदानासाठी सर्वतोपरी मेहनत आणि सहकार्य, रोलर, टँकर, माती जे काही पाहिजे ते सर्व सडल हस्ते मदत करणारे व्यक्तिमत्व. स्पेशल थँक. एकदा जोरदार टाळ्या होत्यात बंटी दादांसाठी सुद्धा. परिसर 1 मिनिट फक्त थांबवतोय. हा बोला. तसेच या ठिकाणी प्रवीण दादा आपण अगदी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आणि आपला संदेश या आपल्या गल्लीतील खेळाडूंपर्यंत नक्कीच पोहोचवलेला आहे की या टेनिस क्रिकेटला जागतिक तसेच नॅशनल तसेच जागतिक लेवलला कसं पोहोचवता येईल हा आपला उच्च मानस आहे आणि तोच मानस आपण या ठिकाणी व्यक्त केला, त्याबद्दल धन्यवाद. तसेच बंटी दादा आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी विराजित व्हा आणि ग्रँड फिनालेचा आनंद घ्या. ऐकूया आपण मनोज पाटील. तर बघा, शुभम किणी खराटरा
मिलिंद किणी यांचे सुपुत्र आणि मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब यांच्याकडून लगातार 3 षटकार 3 चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंसाठी हे 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। हे सर्व खेळाडूंनी लक्षात ठेवायचं आहे। आमच्यापर्यंत ही न्यूज पोहोचले आणि प्लीज यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून खूप 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 त्यांचा धन्यवाद देतोय। परंतु त्यांना एक सूचना करतोय की कोणाबद्दलही निगेटिव्ह कमेंट्स करू नका, ही आपणास नम्र विनंती आहे। साहिल प्रकाश पाटील शिवसेना शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी शब्दसमूहाने प्रथमतः हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या सन्मानाकडे आपण वळूया। मी मनीष गावड आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य मान्यवरांचा यथोचित सन्मान करावा। चला बँड पथक आपण कुठे असतील तर मुख्य प्रवेशद्वाराजवळ जा। बँड पथक हॅलो, चला आपण वळूया शुभ सन्मानाकडे स्वागताकडे। हॅलो, इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते जर मनात विचारांची श्रीमंती असेल, विचारांची साठवण असेल तर तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात सुख आणू शकाल। असंच दुसऱ्याचं मन जाणणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा असे मी आपणास विनंती करतोय। अगदी देवाने मन तर प्रत्येकाला दिलेलं आहे, परंतु दुसऱ्याचं मन जाणून घेणारे मन काही विशिष्ट लोकांमध्येच असतं। हे मनकवडं व्यक्तिमत्व दुसऱ्याच्या मनातील जाणून घेणं आणि सहकार्य करणं असं हे दानशूर व्यक्तिमत्व विजय शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून आग्री प्रीमियर लीग पर्व 8 साठी रोख रक्कम रुपये 65,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेत असे विजय शेठ पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या मुख्य मंचावरती होताना पाहतोय। वेलकम सर, वेलकम, शुभ स्वागत। जर तुमच्या प्रयत्नांमुळे इतरांना स्वप्न पाहण्यास, अधिक जाणून घेण्यासाठी आणि अधिक परिश्रम करण्याची प्रेरणा मिळत असेल तर तुम्ही चांगले नेते आहात हे यावरून सिद्ध होते। अर्थातच असे उत्कृष्ट नेतृत्व ज्यांच्या अंगी आहे मान्य श्री कुंदनजी संखे साहेब जिल्हा प्रमुख पालघर शिवसेना यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी वैभव घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय कुंदनजी संखे साहेबांचं यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी आपणास विनंती करतोय। एक उत्कृष्ट नेतृत्व, खरा नेता तोच जो कोणत्या मार्गाने जायचं हे जाणतो, स्वतः त्या मार्गाने जातो आणि इतरांना योग्य मार्ग दाखवतो। असं योग्य मार्गदर्शन आणि योग्य मार्ग पथदर्शक असणारे व्यक्तिमत्व कुंदनजी संखे यांचं यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय। वेलकम सर, वेलकम, आपलं शुभ स्वागत। आपण पाहतोय राजू पाटील साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान। या वेलकम राजू पाटील साहेब। निलेश पाटील आणि अभिजित पाटील साखरेवरून इथे उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही वेलकम करतोय। या आपण मुख्य मंचावर यायचं आहे।
तसेच आपण पाहतोय राहुलजी घरत शहर प्रमुख पालघर यांचं यथोचित स्वागत सन्मान उपाध्यक्ष कल्पेशजी कुडू यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय। आदरणीय सन्माननीय राहुलजी घरत शहर प्रमुख पालघर यांचं यथोचित सन्मान आपण उपाध्यक्षांच्या माध्यमातून होताना पाहत आहोत। वेलकम सर, आपलं सुद्धा शुभ स्वागत। असं म्हणतात ना की राज्य छोटं का असेना पण स्वतःचं असावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारं असावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, जग तुमचा आदर करेल, असंच व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय राहुलजी घरत। तसेच आपण पाहतोय या मुख्य मंचावरती उपतालुका प्रमुख पालघर 25 उज्ज्वलजी पाटील साहेब गिराळे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी मनोजजी पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उज्ज्वलजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा। विवेक कुडू यांच्याकडून अजिंक्य घरातला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय। त्यानंतर चेतन पाटील आगरवाडी हॅट्रिकसाठी जय पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज। जय पाटील हे सरपंच आहेत। साईश ठाकूर यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे। प्रत्येक सिक्ससाठी माफ करा 200 रुपयाचं कॅश प्राइज। वेलकम सर। सुभाष ठाकूर MSCB जगदीश पाटील यांच्याकडून हे कॅश प्राइज आहे। धन्यवाद। तदनंतर या मुख्य मंचावरती विराजित आहेत आगरी समाज उन्नती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मनोहरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी देवानंदजी वजे साहेब जे आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आहेत यांना विनंती करतो की आपण मनोहरजी घरत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा। जे विद्यमान अध्यक्ष आहेत समाज उन्नती मंडळच ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य क्रीडा निधी प्राप्त झालेलं आहे। यथोचित स्वागत त्यांचं होताना आपण पाहतोय। सन्माननीय अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय। तसेच डॉट बॉल साठी विवेक कुडू यांच्याकडून 50 रुपयाचं कॅश प्राइज अजिंक्य घरातला आहे। हॅलो, आपण या मुख्य मंचावरती पाहतोय मितेशजी प्रभाकर पाटील उमरोळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित सन्मान रुपेश पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय। ज्यांचे डोळे चांगले आहेत क्वालिटी स्ट्रोक इथे मैदानाच्या आतमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। फेकून दिलं यावेळेस बॉलला दूर सीमा रेषा पार षटकार। इथे ISPL प्रमाणे जर एखादा मोठा बॅनर असताना मोठ्या फटक्या करता तर या 9 रन्स ही होऊ शकल्या असत्या। एवढा तगडा स्ट्रोक होता। दूर सीमा रेषा पार षटकार। बघा या सामन्यासाठी आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी SP स्पोर्ट पंकज पाटील पालन यांच्याकडून 500 रुपये आहेत। तसेच बेस्ट बॉलर 500 रुपये, बेस्ट बॅटर 500 रुपये आणि मॅन ऑफ द सिरीज 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे SP स्पोर्ट पंकज पाटील पालन यांच्याकडून। ज्यांचे डोळे चांगले आहेत ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग तुमच्या प्रेमात पडतं। असंच प्रेमळ व्यक्तिमत्व एक टेंबोडे गावातील अनमोल रत्न सामाजिक कार्यामध्ये सतत पुढे असतात आणि समाजाला पुढे घेऊन जाण्याचा जे सदोदित प्रयत्न करत असतात। तसेच APL ला नेहमीच मार्गदर्शन करणारं हे मार्गदर्शक व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय अनिलजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित सन्मान मी APL चे विद्यमान अध्यक्ष देवा वझे आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अनिलजी गावड साहेबांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। वेलकम अनिलजी गावड साहेब, आपलं शुभ स्वागत। तसेच आपण पाहतोय
माकणे ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच मॅडम ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये तिसरं पारितोषिक 35,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे। आदरणीय सन्माननीय तनुजा गरते मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। मी संदेश पाटील सोनावे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तनुजा गरते मॅडम यांचा यथोचित सन्मान करावा। बघा ऑन स्क्रीन काय धम्माल चालू आहे। सन्माननीय तनुजा गरते मॅडम यांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतो, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 35,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपणास प्राप्त झालेलं आहे। बघा इथे समीर गरत यांनी 2 झेल घेतले तर सुनील गरत चॅपल आणि रोहिदास वजे यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। तसेच आपण या मुख्य मंचावरती पाहतोय सन्माननीय विनोदजी किनी बहाडोळी हे बाडोळी गावातील अनमोल रत्न आपण या ठिकाणी पाहतोय। मी रुपेश पाटील साखरे आपणास विनंती करतो की आपण एक उत्कृष्ट उद्योजक सन्माननीय विनोदजी किनी साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा। आदरणीय वैभव पाटील उमरोळी विकी यांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर यायचं आहे। जरा बाउंड्री लाईनच्या सर्वांनी बाहेर राहा, कारण माहिती आहे ग्रँड फिनाली आहे। तसेच आपण या मुख्य मंचावरती पाहतोय नितीनजी पाटील उपसरपंच धुकटन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सन्माननीय नितीनजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान विक्रमजी घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय। तसेच त्यांचे सुपुत्र रोहित यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय, जे स्वतः डॉक्टर आता होत आहेत झालेले आहेत। रोहित यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल। वडिलांच्या समवेत मुलाचा सुद्धा सन्मान एकत्रितरित्या केला जाईल आणि मुलगी सुद्धा डॉक्टर होऊ इच्छिते आणि ती त्या डॉक्टरकीच्या क्षेत्रामध्ये मात्र आता पाय रोवलेले आहेत। बघूयात आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान होताना पाहतोय। नितीनजी पाटील तसेच रोहित पाटील डॉक्टर रोहित पाटील यांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय। प्रगती प्रकाश दरे माकणे यांच्याकडून 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य क्रीडा निधी प्राप्त होते, त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतोय। तसेच या मुख्य मंचावरती सफाळे विभागातील प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय सन्माननीय संतोषजी अशोक घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचा यथोचित सन्मान मी सचिन किनी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अशोक घरत साहेबांचा यथोचित सन्मान करावा। एक शिक्षण क्षेत्रामध्ये बहुमोल कामगिरी केलेले तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेले एक आगरी समाजातील रत्न आदरणीय सन्माननीय पीटी पाटील सर रामबाग या ठिकाणी उपस्थित आहेत। मी कल्पेश कुडू आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळास प्राप्त झालेलं आहे। आदरणीय सन्माननीय पीटी पाटील सर यांचा यथोचित सन्मान उपाध्यक्ष कल्पेशजी कुडू यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतो। वेलकम सर। प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे थोडं सीमारेषेच्या बाहेर नाचायचं आहे। जो काही तुम्हाला जल्लोष करायचा आहे तो सीमारेषेच्या बाहेर करा। तसेच आपण पाहतोय नंदिनी गावड माकणे सफाळे विभागातील शिवसेनेचे प्रमुख महिला संघटक सन्माननीय नंदिनी मॅडम यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी विक्रम अजित गावड आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नंदिनी गावड मॅडमचा यथोचित सन्मान करावा। दोन 2026 करिता अजून एका संघाचं नाव आलेलं आहे। भाल्या मामा यांचा संघ असेल चामुंडा वॉरियर्स दिवेकरपाडा, हे नाव सुद्धा आम्ही नोंद करून ठेवतोय।
हॅलो. तसेच अजून एक नाव आलंय मितान परिधी 11 साखरे हा संघ. तर नक्कीच येत्या सभेमध्ये मात्र देवा तरे आणि रोहित किणी हे संघ मालक असतील. तर नक्कीच येत्या सभेमध्ये मात्र या नावांवर चर्चा होईल आणि सगळी नावं पेंडिंग मध्ये ठेवण्यात येतील. नंतर लकी ड्रॉ करण्यात येईल. हॅलो चेक. यानंतर आपण एका आणखी सन्मानाकडे वळूया. आपल्याला प्राप्त झालेलं पहिलं पारितोषिक 1,21,000 रुपये आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील चांदीप यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्यास प्राप्त झालेले आहेत. त्यांचे सुपुत्र मिहिर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी देवाभाऊ विद्यमान अध्यक्ष आपणास विनंती असेल की आपण मिहिर पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. 1,21,000 रुपयाचा आर्थिक निधी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला मिहिर पाटील. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 45 धावा धावफलकावर बघायला मिळतात एक गडेच्या मोबदल्यात. हॅलो. या ठिकाणी आपण पाहतोय की अगदी वेळात वेळ काढून सन्माननीय कुंदनजी संखे सर जिल्हा प्रमुख पालघर शिवसेना या ठिकाणी उपस्थित राहिले. ज्यांच्या माध्यमातून या मंडळाला रोख रक्कम रुपये 21,000चा क्रीडा निधी प्राप्त झालेला आहे. त्यांच्या सुद्धा मी या APLच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच आपण किरण दादांचे सुपुत्र मिहिर पाटील यांना सुद्धा पाहिलं ज्यांच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक 1,21,000 रुपयाचा क्रीडा निधी प्राप्त झाला. त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच आपण पाहतोय विद्यमान आमदार साहेब विलासजी तरे साहेब तसेच जिल्हा प्रमुख पालघर शिवसेना मान्य श्री वसंतजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून 50,000 रुपये आपल्या क्रीडा निधी प्राप्त झाले. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणाहून धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच विजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं आर्थिक सहाय्य 65,000 रुपये मंडळास प्राप्त झाले. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणाहून धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच पीटी पाटील सरांचे मी पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतोय ज्यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. तसेच तनुजा घरत मॅडम यांचा सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय ज्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं 35,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. तसेच पुढच्या भविष्याची वाटचाल म्हणून राजू पाटील साहेबांचं सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो कारण उत्सुकता आहे साखरेला येण्याची. 2026 साठीचं पहिलं बक्षीस 1,21,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होणार आहेत. नक्कीच. तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी एक बाईक कायमस्वरूपी बाईक देण्याचं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. असे आश्वासित व्यक्तिमत्व राजू पाटील यांचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि वळूया आपण एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे महासंग्राम महामेळावा आपण पाहतोय आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर धावसंख्या आपण बघतोय 47 धावा एक गडेच्या मोबदल्यात. तुषार गरत आणि सुशांत किणी काय जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतोय. पाहुण्यांचं स्वागत करणारा हा फटका आपल्याला बघायला मिळाला. बघा विहा 11 भामणपाड्याच्या स्टँड मध्ये काय जल्लोष होताना आपल्याला बघायला मिळतोय अक्षय सर. निश्चित आपण जसं म्हणतो ना रसल मसल्स अगदी आपल्या मसल्सची पॉवर काय आहे ते सुशांतनं मैदानाच्या आतनं दाखवलंय. एक दमदार स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं आलाय. बॉल सीमारेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6 पिळदार शरीर यष्टी आहे आणि जिम मध्ये जी कसरत करतो ना ती क्रिकेटच्या मैदानामध्ये कामा आली आहे. ताकद झुकायची होती यावेळेस आणि अगदी आपल्या ताकदीचा योग्य त्यानं वापर केला आणि यावेळेस बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार षटकार. आणखीन एका संघाची इथे घोषणा होते. विक्रांत पाटील कौस्तुभ पाटील आणि उल्हास गावड यांच्या माध्यमातून आगरवाडी हा संघ येत्या APL मध्ये आपल्याला बघायला मिळेल. खरोखर आयोजकांना आता विचार करायला भाग पाडले या सर्व संघ मालकांनी. सुशांत किनी यावेळेस ऑन साइडला जोरकस फटका खेळला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. चेंडूने थोडीशी हुळकावणी देण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र 2 धावा त्या घेण्यापासून रोखता येणार नाही. या 2 धावा सुरक्षिततेने पळून पूर्ण झाल्या आणि ज्यामुळे धावसंख्या 55ला 1 4.4 षटकाचा खेळ समाप्ती आहे. अक्षय सर ज्या पद्धतीने संघ मालक तयार होताना आपल्याला बघायला मिळतात. सध्या 12 संघ मालक आहेत आणि अजून 10-12 नावं आलेले आहेत. तर भविष्यात 15 दिवसांची ही स्पर्धा करावी लागेल कदाचित. निश्चित कारण स्पर्धेची भव्य दिव्यता या सर्वांना आकर्षित करते. आकर्षण खूप महत्वाचं आहे ना मनोज सर की
आकर्षण जर असेल तर मग लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ही स्पर्धा अगदी भव्य दिव्य स्वरूपाची होते, यश संपन्न होते. म्हणून हे संघ मालक जोडले जात आहेत. स्वप्नील डॉन सुद्धा आपल्या बघा ना, आपल्या व्यासपीठापासून आपण उजव्या बाजूने असं नजर फिरवली तर पूर्ण मैदानावर जो प्रेक्षक वर्ग जमलाय, त्यामुळे आपण या स्पर्धेला संबोधू शकतो की महोत्सव आगरी समाजाचा आहे. हॅलो, सन्माननीय मीत पाटील हे आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहे. मीत पाटील यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. सध्या ते मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळतायत. तसेच अंडर 19 रिलायन्स कप जो महाराष्ट्र लेवलला खेळवण्यात आला त्यामध्ये सुद्धा सहभागी झाले होते. तसेच कुंज विहार ट्रॉफी जी स्टेट लेवलची होती त्यामध्ये सुद्धा अंडर 19 मधून खेळण्याचा बहुमान ज्यांनी पटकावला असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व क्रिकेटर सन्माननीय मीत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी देवाभाऊ आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी एक स्टेट लेवलचा खेळाडू, एक उभरता उद्योन्मुख क्रिकेटर, MCA मध्ये आपलं नाव अजमावत आहे सन्माननीय मीत पाटील यांचा यथोचित सन्मान देवाभाऊ यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. जोरदार टाळ्या होत्यात आणि त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देऊयात. मीत अनिल पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. अंडर 19 गाजवले, नक्कीच ओपन सुद्धा गाजवणार यात काही शंका नाही. ह्याच मीत पाटीलने या आगरी प्रीमियर लीग मध्ये इयत्ता 8वी मध्ये असताना मात्र पदार्पण केलं होतं आणि खूप आपल्या आगरी समाजाचं नाव मोठं केलेलं आहे मीतने. तर बघा, महिलांसाठी एक खुश खबर आहे. महिला चषक आगरवाडी ही स्पर्धा येत्या 9 मार्च रोजी मात्र आगरवाडीच्या मैदानावर होणार आहे. तर ज्या कोणी महिला संघ चे प्रतिनिधी या मैदानावर उपस्थित असतील त्यांनी ही सूचना लक्षात ठेवायची आहे. जय पाटील विद्यमान सरपंच आगरवाडी गावचे आहेत, त्यांनी ही माहिती आम्हाला दिली. बघा, हे बहाडोलीकर सगळे आपल्याला स्टँड मध्ये बघायला मिळतात. तुषार पाटील असतील, विलास पाटील असतील, त्यांच्या समवेत आपण बघतोय पूर्ण कॅमेऱ्यामध्ये कॅच केलं जातं. इथे एक लेजंड क्रिकेटर आहे तुषार पाटील. निश्चित सर, आपण बघा एक परिवार सुद्धा तिथे उपस्थित आहे. प्रशांतजी बबन घरत सफाळे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं मंडळाला आर्थिक सहाय्य प्राप्त होते. त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय. श्लोक धनंजय वझे सरपाडा जो टेनिस क्रिकेट असोसिएशन पालघर अंडर 16 महाराष्ट्र चॅम्पियनशिपसाठी पालघर ग्रामीण टीम मध्ये ज्याचं सिलेक्शन झालेलं होतं आणि 5 मॅच मध्ये 122 धावांचा विक्रम त्याने केलेला आहे. आपली पालघर ग्रामीण टीम ही अंतिम सामन्यात दाखल झालेली होती आणि आत्ताच अगदी त्याला फोन येऊन गेलाय की महाराष्ट्र टीम मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. जोरदार टाळ्या होऊन द्या श्लोकसाठी. चला, श्लोकचा आपण सन्मानही करूया आणि शुभेच्छा सुद्धा त्यांना देऊया. मी कल्पेश कुडू आपणास विनंती करतो की आपण श्लोक धनंजय वझे सरपाडा यांचा यथोचित सन्मान आणि शुभेच्छा प्रदान करायच्या आहेत. मिलिंदजी किणी शिवसेना शाखा प्रमुख खरडतरा यांच्या माध्यमातून चला क्षेत्ररक्षक आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचे. हॅलो, चला. तदनंतर या ठिकाणी मी आमंत्रित करतोय सपना इलेक्ट्रॉनिक्स चे प्रोप्रायटर जगदीशजी जैन या ठिकाणी उपस्थित आहेत. सफाळे सपना इलेक्ट्रिकचे प्रोप्रायटर जगदीशजी जैन यांचा यथोचित सन्मान मी विनंती करतो की विक्रम घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मुख्यमंचावर उपस्थित असलेले सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख खरडतारा मिलिंदजी किणी मराठी दणका यांच्या माध्यमातून मनोज पाटील सर आणि आमच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. धन्यवाद मिलिंदजी किणी, आपण आमच्या कलागुणांकरता हे पारितोषिक देत आहे त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खरडतरा यांनी नेहमीच आमच्या कलागुणांना वाव दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. आणि वळतोय सामन्याकडे. जेव्हा आपल्यासमोर ड्रोन कॅमेरा येईल तेव्हा हात करा, कारण तुम्हाला ऑन स्क्रीन सगळे प्रेक्षक बघतायत जे युट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचा लाईव्ह प्रेक्षक पण बघतायत. तर धावसंख्या आपण बघितली तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. विहा 11 भामटपाडा नम्र विनंती असेल पण आपण सुद्धा ताकीद द्या त्यांना. चला मॅच सुरू करू आपण. आधी 2 मिनिटासाठी परिसर जगन्नाथ थांबवतोय. ओके ओके. मॅच सुरू करावी लागेल कारण अंधार होईल, मॅच होणार नाही. त्यामुळे विनंती करतोय लगेच मॅच सुरू करा. वेळ न घेता क्षेत्ररक्षण सजवा आणि विनाविलंब सामन्याला सुरुवात करा. बँड पथक जरा 2 मिनिटं. विजय शिवराम पाटील आणि त्यांचे चिरंजीव बघा ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळतात. या विजयजी पाटील साहेब.
हॅलो, चला आपण सन्मानाकडे वळूया, कारण भरपूर सन्मान अजूनही बाकी आहे. जगन्नाथजी गावड माखण्यातील एक अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा यथोचित सन्मान मी विशाल घरत आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जगन्नाथजी गावड साहेबांचा यथोचित सन्मान करावा. पहिल्याच बॉलवर शाउट शाउट, अपील अपील अपील, खूप सारी अपील पाहायला मिळतीये. मात्र तिथे पंच तटस्थ आहेत, कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. सन्मान्य प्रफुल्लजी कुडू बहाडोली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विशालजी घरत यांना पुनश्च विनंती करते की आपण चला, please, मान्यवरांचा क्षेत्ररक्षण लावून घ्या. यथोचित असा सन्मान करावायचा आहे. सन्मान्य प्रफुल्लजी कुडू बहाडोली. प्लीज आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. कुठल्याही प्रकारचं मात्र पंचांची वाद घालू नका. तसेच या मुख्य मंचावरती आपण पाहतो ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत माकणेचे विद्यमान सदस्य सन्माननीय रंजना तरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संदेश पाटील घाटी मापनास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते घ्यायचं आहे. नम्र विनंती करतोय आपल्याला क्षेत्ररक्षण सजून घ्या. रंजनाताई पालकर, रंजनाताई पालकर यांचा यथोचित सन्मान संदेश पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. सुशांतच्या प्रत्येक विकेट करता 200 रुपये सुभाषजी पाटील आणि सुभाषजी ठाकूर आणि बिरवाडीवरनं जे आहेत त्यांच्याकडनं हे 200 रुपये. जबरदस्त सामना रंगताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. रंगतदार आणि रोमहर्षक उत्कंठावर्धक मुकाबला, फायनलचा महांतिम सामना जो आपण पाहताय. सुशांत किणी पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल इनसाइड आउट केलाय. 38 सर्कलच्या डोक्यावरनं खेळलाय. प्रेक्षकांना मनोरंजन देईल का हा बॉल? शेवटच्या क्षणी वॉट अ रिलीफ फिल्डिंग, अप्रतिम एफर्ट, 100% एफर्ट तिथे लावले आणि बॉलला स्टॉप केलं. धावसंख्या 2 या आकड्यानं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या पुढे सरकते आणि तिथे बघा तुम्हाला दाखवलं जाते नेमकं काय घडलं. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग, खरोखर कौतुक करावं लागेल. दर्जेदार फिल्डिंग एफर्ट. सन्माननीय अरुणा तरे मॅडम ग्रामपंचायत सदस्य माकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संदेश पाटील सोनावे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अरुणा तरे मॅडम यांचा यथोचित सन्मान करावा, ज्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. अगदी चांगल्या फिल्डिंगचे एफर्ट आपण पाहिले. मान्यवरांचा सत्कार ही मुख्य मंचावर सुरू आहे. यावेळेस ऑफस्टंपवरनं एक चांगला फटका, तिथे बिटवीन द गॅप खेळायचा आहे. बॉल जमिनीशी खेळत बागडत चाललाय. जोपर्यंत जमिनीशी खेळत जाणार आहे या बॉलला उचललं गेलं. एक सिंगल मिळाली. ज्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 5 या आकड्यावर, एकंदर 4 वर गेली आहे. माफ करा, 4 ही धावसंख्या दाफलकावर आहे. सन्माननीय सूरज शाळुंके सामाजिक कार्यकर्ते माकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संदेश पाटील घाटे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सूरज शाळुंके सरांचा यथोचित सन्मान करावा. सुशांत किनी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. जबाबदारी खूप सारी त्याच्या खांद्यावर आहे. समोर त्याच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एनकडे चेतन पाटील उभा आहे. सुशांत किनी आणि चेतन मधला हा संघर्ष, हेलिकॉप्टर तो उडालाय, निघून जाईल पहिले टप्प्या अखेरीस. मुख्य मंचाला अभिवादन करण्याकरता सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त फलंदाजी, त्याकरता ओळखला जातो चेतन पाटील. बघा प्रॉपर हेलिकॉप्टर होता. 38 सर्कलच्या आत क्षेत्ररक्षक आहे हे ओळखलं आणि त्यामुळे हा हेलिकॉप्टर सजवला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर नेला चौकार. हर्ष पाटील चांदीप या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान हर्ष पाटील चांदीप या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मी संदेशजी पाटील आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हर्ष पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. यावेळेस बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. प्रत्येक झेल करता सुभाषजी ठाकूर आणि जगदीश पाटील यांच्याकडनं 200 रुपये कॅश प्राइज आहे. बिरवाडीला बिलॉंग करतात. सध्या मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली लढत, खूप चांगली रंगत, दर्जेदार मॅच ती आपण सर्वजण अनुभवत आहे. 25 चेंडू आणि 48 धावसंख्येची इथनं गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. तमाम आगरी बांधव या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता इथपर्यंत आलाय. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 1 चा प्रकारे पथावर आहे. पुढचा बॉल आगरी समाजातील आणखी एक रत्न आपण पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका, रुनिता विशाल पाटील हिने
राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेमध्ये जी सहभागी झालेली आहे, राष्ट्रीय स्तरावरती कबड्डी खेळण्यासाठी जी सज्ज आहे, राज्यस्तरीय खेळाडू म्हणून तिने बहुमान मिळवलेला आहे रुनिता विशाल पाटील, हिचा यथोचित सन्मान मी योगेश तरे विद्यमान सचिव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रुनिता विशाल पाटील हिचा यथोचित सन्मान करावा। बघा, कबड्डी स्तरावरती खेळताना राष्ट्रीय स्तर आपल्या या छोट्याशा चिमुकलीने या लहानपणातच राष्ट्रीय स्तरावरती खेळण्याचा बहुमान मिळवलेला आहे, जे अनेकांची स्वप्न असतात। सध्या मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला खेळ सुरू आहे। चेतन पाटील इनफॉर्म आलाय, बड्या मंचाचा सरपंच ज्याला म्हणतात ना, त्या मोठ्या मंचाचा सरपंच सध्या मैदानाच्या आतमध्ये लढतोय, झुंजतोय, अप्रतिम फटकेबाजी करतोय। 24 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष समोर आहे आणि या स्पर्धेमध्ये बघा चेतनच्या नावावर आपण बघतोय 238 धावा या स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत। नंबर 1 ला हा सध्याच्या स्थितीला तर आहेच, परंतु एकमेव फलंदाज आहे की ज्याने 150च्या वरती धावा केलेल्या आहेत। बघा, कारण 150 सुद्धा धावा झालेल्या नाहीत कुठल्याही फलंदाजाच्या आणि याच्या 238 धावा या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतात। निश्चित एकच म्हणेन या फलंदाजी करता वन साइड हिरो, अगदी तो वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय। नाव आहे चेतन पाटील, 5 बॉल मध्ये 17 वर या मॅच मध्ये बॅटिंग करतोय। षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आलाय आणि मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे। थोडासा वेळ वाया जातोय, विनंती करतोय थोडी घाई करा। चला प्लीज साईश ठाकूर अँड कंपनी थोडी घाई करा मित्रांनो। GT11 माकणे सफाळा प्रीमियर लीग याच मैदानावर पार पडली, तिथला विजेता संघ होता, त्याच संघाचा सध्या या मॅच मध्ये बोलबाला आहे। रिव्हर्स अटेम्प्ट करायचा, बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही, अतिरिक्त जोरानं रिव्हर्स खेळण्याच्या नादात हा बॉल बॅटच्या पट्ट्यात निसटला। बॅटला तिथे स्विच केलं होतं, बॉडीला स्विच केलं होतं, मात्र अति जोरात बघा झाडू शॉट ज्याला म्हणू शकतो आपण, अगदी त्या पद्धतीनं वेगानं हा बॅट फिरवली। गोलंदाजीच्या ट्रॅकवर साईश ठाकूर, 200 रुपये प्राइज आहेत प्रत्येक विकेट करता, तो साईश ठाकूर गोलंदाजीच्या ट्रॅकवर। यावेळीचा बॉल चांगला आहे, टप्पा खेळल्यानंतर ऑफ स्टंपवरनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला। निर्धावच्या स्वरूपानं हा चेंडू काउंट होत असताना पाहायला मिळतोय। मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आले, त्यांनी या मंचाला भेट दिली, या मंचाची शोभा वाढवली, त्या सर्व मान्यवर पाहुण्यांचा मनपूर्वक धन्यवाद। मात्र काही मान्यवर आपल्या सोबत असतील फायनलच्या मॅच पर्यंत। पुन्हा एकदा बॉलर तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय साईश ठाकूर। तर मित्रांनो प्लीज थोडीशी घाई करा, बघा तिथे काही सूचना करतात तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय साईश ठाकूर। या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे वैभव पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळतात। वैभव पाटील हे सुद्धा एक टेनिस क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे, नवसाई गावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय। मी सातत्याने उल्लेख करतो, एक जुना जाणता खेळाडू आहे, चांगला खेळ, चांगली प्रदीर्घ कालकीर्द त्याची आपल्याला पाहायला मिळते। मान्यवर पाहुणे जे इथे उपस्थित आहेत आणि मिलिंद किणी शिवसेना शाखा प्रमुख खरडतारा मराठी दणका यांनी पुढच्या वर्षी आईस्क्रीमची संख्या डबल केली आहे। या वर्षी 500 आईस्क्रीम दिल्या, पुढच्या वर्षी 1000 आईस्क्रीम या स्पर्धेच्या निमित्तानं इथे वाटल्या जातील। यावेळेस कट केलं बॉलला, क्षेत्ररक्षक इथे बॉलला फील्ड करतोय, तत्वर 1 धाव। या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता नुकताच ज्यांनी या स्पर्धेला भेट दिली ते विद्यमान आमदार बोईसर विधानसभा सन्माननीय विलासजी तरे साहेबांच्या माध्यमातून 51,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभतंय। आपला मनपूर्वक धन्यवाद। अग्री प्रीमियर लीग ही स्पर्धा यशस्वी होतीये आणि या सर्व दात्यांच्यामुळे ती स्पर्धा आणखी मोठी होतीये। हा आमचा मुख्यमंत्री आपण पाहताय। षटकातील पुढचा बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये, त्यामुळे बॉल निघून जाईल सीमा रेषा पार। मनोज सर ज्या पद्धतीने फटकेबाजी मैदानामध्ये होतीये, काबिले तारीफ, आउटस्टँडिंग। त्यांनी ठरवलंय चेतनने आपला पार्टनर बदलला। बघा या आधीच्या सामन्यामध्ये ते संदेश पाटील यांना घेऊन यायचे, परंतु इथे थोड्या 5 षटकामध्ये धावा जास्त होत्या, त्यामुळे पार्टनर चेंज केला त्याने आणि हात खोलायची मुभा दिली होती ती सुशांत वजे या उमरोळीच्या खेळाडूला। आणि एका बाजूने चेतन तर आग ओकायला सुरुवात केलेली आहे, त्यांनी पहिल्या सामन्यापासून नाबाद 64 धावांची पहिल्या सामन्यामध्ये खेळी केली होती आणि त्या अनुषंगाने मात्र हे 2 बॅटर सामना विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळतात। सन्माननीय सपना समीर म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले, त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतोय। तसेच उज्ज्वल पाटील यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले, त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय। जे मान्यवर या स्पर्धेला मोठं करण्याकरता आपल्याला सपोर्ट करतात। बँड पदकाचा थोडा वेळ मॅचची क्रुशियल मुवमेंट्स आहेत,
इथे पंचांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला आम्ही थोडा वेळ थांबवतोय. 19 चेंडू 38 धावांची गरज. विजयासाठी साईश ठाकूर या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव निघून जातोय. आता लक्षात ठेवा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी 18 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ, 38 धावा. आगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय आणि या आगरी प्रीमियर लीगचा महांतिम सामना आपण पाहतोय. तमाम आगरी बांधव इथे उपस्थित आहे. म्हणून सर 2 वर्षाआधी या स्पर्धेबद्दल मी म्हटलं होतं, आगरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला मी उलगडून सांगितला होता थोडासा. पुढेच एकदा प्रयत्न करतो. आगरी हे 3 शब्द आहेत, त्यामधला पहिला आ हा शब्द आहे ना, तो आपल्याला सांगतो आई बाबा आणि आई एकविरा यांच्या खेरीज कुणाच्याही पुढे नतमस्तक न होता ताठ मानेनं जगणारा समाज म्हणजे आगरी समाज. ग या शब्दाचा अर्थ सांगतो. गर्व आहे ज्या समाजाला आपल्या वेगळ्या भाषा शैलीचा. आणि आणखी एक अर्थ आहे गरजवंताच्या आणि गरीब व्यक्तीच्या मदतीला काळ्या रात्रीत जो धावून येतो त्या समाजाचं नाव आगरी समाज. री हा 3रा शब्द आहे आणि तो खूप महत्वाचा आहे. आपल्या रीतीभाती सांभाळून या हिंदवी जे स्वराज्य आहे ते आपले हिंदवी संस्कृतीला जगासमोर अगदी योग्यतेनं मांडणारा जो समाज आहे त्या समाजाचं नाव आगरी समाज. त्या आगरी समाजाची स्पर्धा आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतो. प्लीज थोडी घाई करा. बघा आपण ड्रोनच्या माध्यमातून प्रेक्षकांना टिपलं जाते. सुमित कुडू ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळाले. भाडोलीचा हा एक चॉकलेट बॉय. हॅलो, सन्माननीय निलेशजी गावड माकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान प्रशांतजी केनी यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. निलेशजी गावड, चला थोडी घाई करा, मैदानाच्या आतमध्ये वेळ जातोय. सुशांत, आपल्याला पाणी टँकरची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली निलेशजी गावड यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी होताना पाहतोय. वेलकम सर. सुशांतनं यावेळेस बुलेट ट्रेन थांबवली. बुलेट ट्रेन, अगदी बुलेट ट्रेन त्याच्या बाजूने येत होती आणि तिला अचानक शक्तिमान सारखा पुढे उभा राहिला आणि त्या बॉलला स्टॉप केलं. जबरदस्त फिल्डिंग, काबिल तारीफ. तुम्हाला बघायला जरी सोपं वाटत असलं ना तरी यावेळचा जो बॉल अडवला ना त्याला खूप वेळा हाताला दुखापत होण्याची शक्यता असते, हात रक्तमंबाळ होण्याची शक्यता असते. अगदी तेवढा वेगवान बॉल होता. इथे फटका फसलाय, बॉल हवेत, चेंडूच्या खाली स्वतः सुशांत एक चांगला कॅच. इथे महत्वाची विकेट आणि त्यानंतरचा जल्लोष. डीजे एक सॉन्ग येऊ दे त्यांच्याकरता. बघा विहा 11च्या स्टँड मध्ये एकदा कॅमेरा जाऊ द्या. विहा 11च्या स्टँड मध्ये काय जबरदस्त जल्लोष. एकावर एक असे 3 मात्र प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात. बघा किती पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून होते, पाण्याची व्यवस्था, पिण्याचं पाणी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. पराग पाटील माकणे यांचा यथोचित सन्मान मी वैभवजी घरात आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते परागजी पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. विघ्नहर्ता कूल वॉटर माकणे चे जे प्रोप्रायटर आहेत पराग पाटील. बघा काय जबरदस्त बच्चे कंपनी आपण बघतोय भाडोलीवरून. हे प्रेक्षक वैभव कुडे वगैरे. गोष्ट आम्ही सांगतो, खेळाडू आणि संघमालक आपण मैदानाच्या आत जर दिसले तर पेनल्टी लागेल, या गोष्टीची नोंद ठेवा. खेळाडू आणि संघमालक, बाकी खूप सारा प्रेक्षक वर्ग जर तिथे उभा असेल तर त्यांना आपण संघाशी जोडू नाही शकत. मात्र खेळाडू आणि संघमालक आपल्यापैकी कोणीही एक्स्ट्रा खेळाडू आणि संघमालक जर मैदानाच्या आत जर निदर्शनास आलं तर जी आयोजकांकडून पेनल्टी आहे ती आपल्याला लावली जाईल, या गोष्टीची नोंद ठेवा. श्रावणी पैय या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला संघटिका माकणे शिवसेना या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी विनंती करतोय. प्रशांतजी किणी आपल्यास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण श्रावणी पैय मॅडमचा यथोचित सन्मान करावा. फटका यावेळेस चाललाय सीमारेषेच्या दिशेने. इथे होईल कॅच. महत्वाच्या निर्णायक मॅच मध्ये सध्या जल्लोष 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 आणि फक्त जल्लोष सुरू आहे. कारण संध्याकाळचं सत्र याकरता टॉस इम्पॉर्टंट असतात अंतिम सामन्यात. कारण एकाला सूर्यप्रकाश, जोपर्यंत सूर्य देवता आपल्या सोबत आहे तोपर्यंत खेळण्याची संधी मिळते आणि एका टीमला सूर्यनारायण आपल्या घराकडे परतल्यानंतर, अस्ताकडे गेल्यानंतर खेळण्याची संधी मिळते. सुशांतच्या या अप्रतिम गोलंदाजी करता 1000 रुपयाचे पारितोषिक येते. सन्माननीय राजू रामचंद्र पाटील साहेब जे अप्रतिम दाते आहेत, ज्यांनी या स्पर्धेचे लाईफ टाइम एक कॉन्ट्रॅक्ट साइन केलंय. ही स्पर्धा लाईफ टाइम
आमच्या समालोचनाकरताही त्यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. धन्यवाद राजू पाटील साहेब. 1000 रुपये सुशांत करता आलेत. 24 धावा झालेल्या आहेत. 2 गडीच्या मोबदल्यात 2.3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. ऑन हॅट्रिक सुशांत किणी आहे. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 2 गडी बॅक टू बॅक बाद केलेत. यावेळेला मोठा फटका. हॅट्रिक होईल का? पहिली हॅट्रिक या स्पर्धेची होणार होती, परंतु इथे झेल सुटलेला आहे. या स्पर्धेची म्हणजे 2025 ची ही पहिली हॅट्रिक झाली असती. झेल सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे झेल सुटते. तुषार घरतने काय अप्रतिम प्रयत्न केले होते. बघा हा झेल व्हायला हवा होता. मी म्हणतो कारण तुमच्यापासून उजव्या बाजूला आहे. जर डाव्या बाजूला असता मी मान्य केला असता, मात्र उजव्या बाजूला आहे. तुम्ही ऍज अ विकेट कीपर काम करताय, तिथे झेल व्हायला हवा होता. थोडंसं लक्ष विचलित झालं होतं. प्रेशरवाल्या मॅच मध्ये या पद्धतीचं होतं आणि ते पाहिलं मी. याला मात्र सुशांतची तारीफ करावी लागेल. आणि हा पारगावचा खेळाडू आहे ना अजिंक्य घरत, याच्याकडे सुद्धा खूप मोठे फटके आहेत. ह्याचा झेल सुटल्यानंतर परिणाम काय होतात हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. ऑन साईडला यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळलाय क्षेत्ररक्षक. तिथे बॉलवर झेपावला, जोपर्यंत बॉलला उचलला डबल करता कॉलिंग आहे. वेगवान फेकीची गरज होती, तिथे मात्र अगदी संत गतीची फेकी आली आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर इथे रन्स ज्या मिळवायच्या होत्या त्या फलंदाजांना मिळवता आल्या. मॅच संपलेली नाहीये. जल्लोष ज्या पद्धतीने होतोय किंवा ज्या पद्धतीने माहोल क्रिएट केला जातोय तेवढी खराब मॅच अजूनही नाहीये. कारण इथनं 13 चेंडू शिल्लक आहेत आणि या 13 चेंडू मध्ये विजयाकरता 35 म्हणजे म्हणतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 3 षटकार एका ओव्हर मध्ये सोपी गोष्ट आहे. खूप कठीण मी म्हणणार नाही. बघा ना सर, 18 चेंडू मध्ये 38 धावांची गरज होती आणि आता या षटकात फक्त 3 धावा आल्यात. 13 मध्ये 35 असं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक षटकामागे 17 धावांची सरासरी राखलेली आहे. आता राखायची आहे यांना, कारण ह्याचं कारण आपण बघतोय सुशांत किणीचं हे षटक बघा. सन्माननीय मुकेश पाटील ज्यांनी ग्राउंड आखण्याचे काम ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे, मुकेश पाटील यांचा यथोचित सन्मान कल्पेश कडू यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. 12 चेंडू आणि 34 धावा. मेगा फायनल आपल्याला बघायला मिळते आणि विश नेटवर्कच्या माध्यमातून काय जबरदस्त हा सीन आपल्याला बघायला मिळतोय. अंपायर्स गिव्ह देम स्ट्रिक्ट वॉर्निंग, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. 6 वाजलेत, फक्त 7 मिनिटं आहेत. 7 ते 8 मिनिटं त्यामध्येच मॅच कंप्लीट करावी लागेल. विनंती करतोय मी सर्वच खेळाडूंना, कारण क्रिकेट हे खरेपणानंच खेळावं. कारण खरेपणानं जो खेळतो तो वयाची 25 ते 30 वर्ष खेळतो आणि ज्याच्याकडे क्रिकेटमध्ये खोटेपणा आहे 1-2-4 वर्षात ते नाव नामशेष होतं. हा क्रिकेटचा इतिहास. आमच्याकडे माकणे दगडू या नावाने 200 रुपये आलेले आहेत. तर आता यानंतर जो पहिला षटकार मारेल त्याला हे 200 रुपये मिळतील. 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. हॅलो, विहा 11 भामटपाडा एका बाजूने आपण बघतोय, GT 11 माकणे. प्रचित पाटील सफाळे या ठिकाणी उपस्थित झालेले, ज्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. मी अजित गावड आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रचित पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. 12 चेंडू 34 धावा. जबरदस्त मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना तुषार घरत तुका हा गोलंदाजी ट्रॅकवर सफाळे गावचा हा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. चला प्लीज तुषार घरत आणि कंपनी सुशांत किणी आपणास नम्र विनंती करतोय, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा, कारण अंधार पडायच्या अगोदर हा सामना संपला पाहिजे. आणि प्रत्येक वाहन चालकांना विनंती करतोय आपण लाईट्स बंद करा गाडीच्या. आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब आमच्या मुख्य मंचासमोरून जाताना एक भाडोली गावचा आपण बघतोय मराठी आणि हिंदी समालोचक म्हणून ज्यांनी आपली छाप पाडलेली आहे ते प्रदीपजी पाटील साहेब इथून मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळाले. मुख्य मंचासमोरून चेंडू निघून जातोय. गौरव पाटीलला बीट केलेला आहे. 4 धावा येतात. चांगला फटका होता मनोज सर, कारण संध्याकाळच्या सत्रात तुम्ही फाईन लेग बिहाइंड विकेट जेवढा जास्त रन्स घेण्याचा प्रयत्न कराल ना तुम्हाला रन्स मिळतील आणि तेच तिथं दर्शवलं जात आहे. बघा टीम मीटिंग नाही, टीम मीटिंग करता वेळ नाही. अंपायर वॉर्न करा, टीम मीटिंग करता 1 मिनिट 1 क्षणी देऊ नका. महेंद्र भोईर कोणालाच नाही, टीम मीटिंग नाही. मालक आपण मुख्य व्यासपीठावर या. आता खरोखर म्हणजे गडी बाद जरी झाला ना तरी सुद्धा सेलिब्रेशन करू नका. या सामन्यानंतर अर्धा तास आपण डीजे वाजवणार आहोत आणि नाचणार आहोत इथे. 11 चेंडू 30 धावा. गावडेला सुरेख कट करण्याचा प्रयत्न केला होता. काय जबरदस्त चेंडू. बघा टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स फलंदाज बीट होताना आपल्याला बघायला मिळाला. चांगला बॉल होता. टप्पा केल्यानंतर जो बाउन्स आला ना, गुडलेन स्पॉटचा परिसर आहे ना, या परिसराचा वापर गोलंदाजाला करवून घ्यायचा असतो आणि त्या परिसराचा वापर केला. यावेळेस मात्र अगदी सरळ बॅट ना तिथे वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये ह्या बॉलला उडवलं होतं. क्षेत्ररक्षक जोपर्यंत आला 2 रन.
इझिली कंप्लीट झालंय. या 2 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती यावेळेस एकंदर 34 या आकड्यावर. 9 चेंडू 28. इथनं 2 षटकार या 3 बॉलमध्ये जर आले मॅच ऑन होईल. या येणाऱ्या 3 बॉलपैकी 2 बॉलवर मोठे फटके इथे सध्या GT11 करता गरजेचे आहेत. चुकीचा फटका, चुकीचा फटका, चुकीचा प्रयास. अक्षय सर, या चेंडूला जर गली रिजन मध्ये फक्त ढकललं असतं तरी सुद्धा बघा या क्षेत्रामध्ये एक डायरेक्ट फलंदाज आपण बघतो तर खूपच लांब आहे. मनोज सर, मी नेहमी म्हणतो ना की फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. तुमचा क्लास तो तुम्हाला दाखवावा लागेल ऑन मेरिट. बघा यावेळेस फटका चांगला सजवलाय. एक सिंगल तिथे मिळेल, डबल करता प्रयत्न आहे. इथे 2 धावा मिळतील. मात्र शेवटच्या बॉलवर षटकार तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत खेचावा लागेल. एका षटकात तुम्ही 20च्या जवळ पाहू शकता. तुम्ही त्यापेक्षा जास्त संध्याकाळच्या सत्रात कठीण जाईल. इथे षटकार कुठल्याही परिस्थितीमध्ये खेचावा लागेल. 7 चेंडू 26 धावा. 7 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. इथे बघा पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. सुशांत वजे रिव्हर्स खेळून चुकी करतोय की काय हेच जणू काही आपल्याला समजत नाही. चला प्लीज लगेच दुसरं षटक मार्गस्थ करायचं आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांचं लक्ष समोर आहे. चेंडू मागे 4 पेक्षा जास्त सरासरी आहे. चला प्लीज बसू नका. आकाश गरज, सुशांत किनी अँड कंपनी, साईश ठाकूर नम्र विनंती करतोय, हात जोडून विनंती करतोय. चला लगेच फिल्डिंग लावा. साईश लगेच, वेळ नाहीये. पुढचा गोलंदाज लगेच आणा. वेळ नाही, 1 मिनिटही दिला जाणार नाही. कारण 5 ओव्हरची मॅच वेळ पुरणार नाही म्हणून केली आहे. त्यामुळे आम्ही मायक्रोफोनवर सांगतोय कारण आमचं काम आहे ही मॅच वेळेत संपवावी. ती जबाबदारी आम्हाला दिली आहे आयोजकांनी. कारण आम्ही समालोचन करतोय. 6 चेंडू 26 धावा सांगतोय. 6 चेंडू 26 धावा. आतापर्यंत 7 सीझन झालेत परंतु एकतर्फी सामना झालेला नाही आणि हा थोडासा एकतर्फी सामना आपल्याला बघायला मिळतोय. ज्या अनुषंगाने आपण बघतोय क्षेत्ररक्षण केलंय विहा 11 भामटपाडा या संघाने. 6 चेंडू 26 धावा. परंतु 2 बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये आहेत ते सेट आहेत. एका बाजूने आपण बघतोय अजिंक्य घरत, मॅन फ्रॉम पारगाव. दुसऱ्या बाजूने सुशांत वझे, उमरोळीचा हा ब्रँड आहे. याच्याकडे खूप मोठे फटके आहेत. स्ट्रॉंग पोझिशन, एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा चांगला खेळतोय. परंतु रिव्हर्स खेळण्याच्या नादात जे 2 चेंडू निर्धाव खेळलेत ते इथे कुठेतरी महाग ठरू शकतात. 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा. मंडप डेकोरेटर्स आपल्यालाही सज्ज राहायचंय. ही ओव्हर संपली की मग या ओव्हर नंतर आपल्याला लाईट्स ऑन करायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल, पहिलाच एक चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला, यश मिळालं. त्यामध्ये निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येतोय. विहा 11 भामटपाडा गतवर्षी 2य क्रमांकाची ट्रॉफी सोबत घेऊन या मैदानावरनं ते गेले होते. या वर्षी पुढचं पाऊल टाकलंय. पुढे 6 चेंडू 5 चेंडू आणि आता 26 धावांचं लक्ष समोर आहे. ही मॅच जर GT11 इथनं जिंकतीये तर सन्माननीय रुपेशजी पाटील साहेबांकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मात्र 5 बॉल मध्ये 4 चेंडूंवर षटकार मारायचे आहेत. विहा 11 हा सामना जिंकतोय तर या स्पर्धेमध्ये विहा 11 या संघाला पराभूत करणारा संघ नाहीये. इथून वाईट बॉलचा इशारा. आता नका लाईट लावू. लाईट थांबा, थोड्या वेळानंतर लावायचे आहेत. 5 चेंडू 24 धावा. 5 चेंडू मध्ये 4 षटकार मारायचे आहेत. तुषार घरत यांना विचार करण्यासाठी हे 2 वाईट बॉल आपल्याला बघायला मिळतात. प्रचंड वेगाने हवा वाहतीये, त्याचा फायदा घेता येईल. संध्याकाळच्या सत्रात हवा एवढीशी नसते. तुम्हाला फटके खेळताना कठीण जातात. मात्र या मैदानावर तुम्हाला प्लस पॉइंट आहे. इथे प्रचंड वेगानं बॉल बरोबर समोरच्या बाजूने हवा वाहताना तुम्ही पाहताय. प्लीज विहा 11 भामटपाडा संघाच्या पाठीराखण्या नम्र विनंती आहे, थोडस आपण मागे जायचं आहे. 5 बॉल 24 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल यावेळेस बॅटच्या आतल्या साईडची कडा. विकेट किपरला गुंगारा. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केला जाईल. 4 चेंडू 4 षटकार. या मॅचचा रिझल्ट काय येईल? 4 बॉल मध्ये 4 षटकार इथे खेचायचे आहेत. मनोज सर कठीण आहे, मात्र हे कठीण काम करावं लागेल. 3 षटकार 1 चौकार. सुपर ओव्हर तर होणार नाही, मग टॉस करायला लागेल आपल्याला कारण अंधार पडेल. एकविरा ग्रुप कडून सचिन साठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय सचिन. आणि इथे आपण बघतोय बघा जल्लोष. बघा विहा 11 भामटपाड्याच्या स्टँड मध्ये 3 चेंडू आणि आता 23 धावांचं लक्ष समोर आहे.
संजय किनी सर खुश असतील आपल्या संघातील खेळाडूंवर. काय जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला पहिल्या दिवसापासून, पहिल्या सामन्यापासून. मात्र या संघाची चर्चा होती आणि अपराजित राहण्याचा पराक्रम सध्याच्या स्थितीला यांच्या नावावर आहे. इथून गोलंदाजाला फक्त फेअर डिलिव्हरी करायची आहेत सर, कारण 3 फेअर डिलिव्हरी केल्या तरी सुद्धा विहा-11 भामटपाडा संघ विजयी होऊ शकतो. निश्चित प्रेक्षकांना मॅचचा रिझल्ट कळालाय, त्यामुळे परतीच्या प्रवासाकडे लागलेत. विनंती करतोय मित्रांनो, आपली घरी कोणीतरी वाट पाहते, घरी जाताना अगदी सावकाश जा, कारण 1 मिनिट घरी लेट पोहोचलं तर तुमचा करोडोचं नुकसान होणार नाही. त्यामुळे थोडंसं सावकाश घरी जा, कोणीतरी आपली घरी वाट पाहते, त्यामुळे त्याचा विचार करून अगदी योग्यतेनं आपल्या गाडी आपण ड्राईव्ह करा. हॅलो, जीवदानी इलेक्ट्रिक अँड कंपनी संजय पाटील अर्थात संजू दादा चांदीप यांच्याकडून आगरी प्रीमियर लीग पर्व 8 साठी रोख रक्कम रुपये 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य ऑनलाईन प्राप्त झाले, त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतोय. यावेळेला सुरेख अप्रतिम चेंडू आपण बघतोय. सचिनचं कौतुक करेन मी, सचिन गरत, ज्या अनुषंगाने मात्र या खेळाडूचं नाव जास्त चर्चेमध्ये नाही, परंतु आगरी प्रीमियर लीगच्या पर्व 8व्या मध्ये सचिन गरत हा सरावलीचा खेळाडू आहे आणि या खेळाडूने काय प्रभावित केले सगळ्यांना. जबरदस्त गोलंदाजी करताना सचिन गरत. कल्पेश चंद्रकांत किनी बहाडोळी यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे, त्यांचे सुद्धा मी मंडळाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. कल्पेश किनी साहेब, बहाडोली, पिंट्या भाऊ, पुन्हा एकदा आपलं धन्यवाद. या वेळेला आपण बघतोय निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. अथर्व, ज्या अनुषंगाने बॉडी लँग्वेज आपल्याला अथर्वची बघायला मिळते, तर सामना हातातून निसटलेला आहे. डीजे आपण तयार राहायचं आहे, एक असं सॉन्ग लावा की जबरदस्त भन्नाट आगरी डान्स इथे बघायला मिळेल. 1 चेंडू आणि 23 धावा. आगरी प्रीमियर लीग 2025 चा अंतिम विजेता संघ आम्ही डिक्लेअर करतोय, विहा-11 भामटपाडा चॅम्पियन. विहा-11 भामटपाडा या आगरी प्रीमियर लीग पर्व 8वे या स्पर्धेचा महांतिम विजेता ठरलाय. डीजे